श्री हरि कृष्ण महाराज की जय। परम कृपाळू इष्टदेव भगवान श्री स्वामीनारायण मंदिरामध्ये विराजमान भगवान स्वामीनारायण, लक्ष्मीनारायण देव, राधाकृष्ण देव आणि ऑनलाईन कथाचे श्रवण करून राहिलेले सर्व हरिभक्त सर्वांना प्रेमाने जय श्री स्वामीनारायण। जीवनामध्ये सुख आणि दुःख रुपयाच्या दोघी बाजूंसारखं आहे। केव्हा जीवनात सुख येतं तर केव्हा जीवनामध्ये दुःख येत असतं। त्यामध्ये मनुष्याला दुःख येता त्यामध्ये अनेक कारणं आहेत। त्या सर्व कारणांमध्ये मनुष्य जर सर्वात जास्त दुःखी होत असला तर स्वतःच्या स्वभावाने दुःखी होत असतो आणि स्वतःच्या कर्मांनी दुःखी होत असतो। वाईट स्वभाव आणि वाईट कर्म मनुष्याला अधःपतनाकडे घेऊन जात असतात। म्हणून विदुरजी महाराज विदुर नीतीमध्ये एक खूप सुंदर गोष्ट सांगतात की जीवनामध्ये महासंकटाला कोण मनुष्य पावतो, कोण सर्वात जास्त दुःखी दुनियामध्ये आहे। विदुरजी महाराज म्हणतात की 5 वस्तू ज्याच्यामध्ये आहे तो सर्वात जास्त दुःखी आहे। असूयशो दंशशुको निष्ठुरो वैरकृच्छकः सकृच्छ महदाप्नोति नचिरात पापमाचरन्। सर्वात प्रथम सांगितलं, समोरच्या व्यक्तीमध्ये 99 गुण असले पण त्याच्यामध्ये राहिलेला एक अवगुण तोच जर आपण पाहत असलो, म्हणजे दुसऱ्यांच्या मध्ये राहिलेले गुण आपल्याला कधीही दिसत नसले आणि हमेशा त्याचे दोष दिसत असले, तो मनुष्य जीवनामध्ये खूप दुःखी होतो। म्हणून चांगले मनुष्य दुनियामध्ये नसतात, पण माणसांमधली चांगली वस्तू ज्याला पाहता आली त्याच्यासाठी संपूर्ण दुनिया चांगली होऊन जात असते। आणि दुनिया तर कशी आहे तुम्ही बघाल तशी आहे। लाल चष्मा तुम्ही घाला तर दुनिया कशी दिसेल, लाल दिसणार आहे। पिवळा चष्मा घाला तर पिवळीच दुनिया दिसणार आहे। म्हणून हमेशा दुसऱ्यांमध्ये गुण जो पाहतो तो सुखी होतो आणि अवगुण जो पाहतो तो दुःखी होतो। दुसरं सांगितलं की दुसऱ्याच्या मनाला जो दुःखी करतो, कधीही जीवनामध्ये आपण कितीही कमवलो, किती श्रीमंत झालो तरी पण गरिबाच्या हृदयाला कधीही ठोस देऊ नये। असा जो मनुष्य असला, मला तुमची काही एक रहस्यमय गोष्ट माहिती असली आणि ती जर मी प्रकाशित केली तर तुमच्या मनाला किती दुःख होणार आहे, तुमचा विश्वास माझ्यावरती राहणार नाही। तर दुसऱ्याच्या मनाला जो वारंवार दुःख देतो, तुमच्यापेक्षा निर्बळ जर समोरचा मनुष्य असला काही बोलणार नाही, पण हृदयातून असे शब्द तर निघतील की याने मला दुःख दिलं आहे। त्याच्याकडे सांगण्यास दुसरं कोणी भेटणार नाही, पण त्याच्या हृदयातली जर प्रार्थना भगवंतांनी ऐकून घेतली तर जीवनामध्ये कधीही तुम्ही सुखी होऊ शकणार नाही। आपले गुरु गोविंद स्वामी हमेशा असं म्हणतात की आपल्या मंदिराचं एवढं कार्य होत आहे, जळगाव मंदिराचं, त्यामागे जर कोणाचे आशीर्वाद असले तर आपण चालवत असलेली जे डोळ्यांची हॉस्पिटल आहे त्यांचे आशीर्वाद आहे। आतापर्यंत 2000च्या वरती जळगाव स्वामीनारायण मंदिराद्वारा मोतीबिंदूंचे ऑपरेशन झाले। म्हणजे खंबातला मोठी हॉस्पिटल केली, ते 25,000च्या वरती ऑपरेशन झाले आहे। माणसं आपल्यापर्यंत सांगून जात नाही, पण हृदयातून आशीर्वाद निघतो की ज्यांनी हे कार्य केलं त्याचं पण चांगलं कार्य हो, आणि त्या आशीर्वादांनी एवढं मोठं मंदिर आपल्याद्वारा होत आहे। म्हणून हमेशा समाजसेवा करीत राहा।
आणि त्याच कारणाने आपली हॉस्पिटल चालत आहे. ते आशीर्वाद कामा येतात. आणि तशाच माणसांनी, हजारो लोकांनी जर आपल्याला हृदयातून दुःख व्यक्त केलं तर ते आपल्याला नडतर रूप होत असतं. म्हणजे दुसरं कारण सांगितलं. तिसरं सांगितलं अप्रिय वाणी बोलणारा. उद्योगामध्ये जो प्रिय बोलतो तोच चालतो. तुमच्यावरती समोरचा माणूस किती रागवला पण तुम्ही कधी रागवायचं नाही. तुम्ही रागवले म्हणजे बसलं तुमचं बजेट. म्हणून हमेशा सकाळ संध्याकाळ 1 किलो साखर खाऊन घ्यावी पण गोड बोलावं. आपल्या शरीरासाठी कडुलिंबाचा रस हा उत्तमच आहे, पण मुखामध्ये जीभवरती तर साखरच ठेवावी. अप्रिय वाणी बोलणारा जीवनामध्ये खूप दुःखी होतो. त्यानंतर सांगितलं वैर करता. मला तर कोणाची गरजच नाही आहे आणि गोष्टवर शत्रुता करून बसतो. मग लोक असा काटा काढतात त्याचा की मग तो कुठलाच राहत नाही. आणि 5वं सांगितलं कपटी मनुष्य असला तो पण खूप दुःखी होतो. आपल्या सर्वांना कोणासोबत राहण्याची मजा येते. सरळ हृदयाचा असला, भोळा माणूस असला तर असं वाटतं की याच्यासोबत मैत्री करू, याच्यासोबत राहू. कपटीवरती कधी विश्वास केला जात नाही. हा कधी आपला पाय ताणून फेकून देईल आपल्यालाही माहिती नसतं. आणि तो स्वतःच्या बुद्धीनेच हैराण होतो. महाभारताच्या युद्धामध्ये शकुनी आहे, खूप बुद्धिशाળી होता. भगवान कृष्ण म्हणायचे की शकुनीनी जेवढी बुद्धी पांडवांना त्रास देण्यामध्ये वापरली, त्याच्यामध्ये राहिलेली एवढी विशाळ बुद्धी जर त्यांनी 1 मिनिट पण भगवंताची भक्ती करण्यासाठी वापरली असती तर त्या 1 मिनिटातच त्याचं कल्याण झालं असतं. पण संपूर्ण जीवन पांडवांनाच त्रास दिला, मग दुःखी झाला. तर दुसऱ्यांना पाडून टाकणं, कपट करणं दुसऱ्यांसोबत. धृतराष्ट्राने काय केलं? कपट केलं पांडुराजांसोबत. पांडुराजांचं राज्य होतं, त्यानंतर त्यांच्या मुलांचं असावं. युधिष्ठिर महाराज मोठे होते तरी पण कपट करून दुर्योधनाला दिलं. तर मग सर्व महाभारताचं युद्ध झालं. आजपर्यंत आपण महाभारताची चर्चा करतो. जर युधिष्ठिर शिदा, जर धृतराष्ट्र शिदे असते तर हे काहीच घडलं नसतं. म्हणून ह्या ज्या 5 वस्तू आहे, कपट इत्यादी, ह्या ज्या 5 वस्तू, ह्या 5 वस्तूंनी मनुष्य खूप दुःखी होतो. पहिलं, सर्वांमध्ये जो दोष बघतो गुण असून सुद्धा आपण. दुसरं, दुसऱ्यांच्या मनाला दुःखी करतो. तिसरं सांगितलं अप्रिय वाणी बोलणारा. चौथं सांगितलं वैर करता, शत्रुभाव सर्वांची ठेवणारा. समोरचा काहीच म्हणत नाही पण तो जवळ येईल तोपर्यंत 100 विचार त्याच्याविषयी वाईट करून टाकतो, असा वैर करता. आणि 5वं सांगितलं कपटी मनुष्य, हे दुःखी होत असतात. म्हणून जीवनामध्ये भगवंतांनी दिलं आहे 50-60 वर्षाचं जीवन. आनंदाने राहा. कोणी काहीही म्हटलं डोक्यावर घ्यायचं नाही. शांतिकन संध्याकाळी भगवंताच्या समोर बसून 2 माळा जास्त करायच्या की भगवान त्याला जास्त बुद्धी दे, त्याचं चांगलं होईल. आनंदाने राहावं. कारण जीवनाच्या 50-60 वर्षांमध्ये पण शेवटचे जे 10-20 वर्ष असतात ते तर दुःखाचेच असतात. दुःख भोगवावं लागतं. म्हातारा झाल्यानंतर काहीच होत नाही. जीवनाचे पहिले जे 10-15 वर्ष असतात, 20 वर्ष असतात ते बाळपणाचे असतात, त्याच्यात पण काही होत नाही. राहिले मधले 15, 20, 25 वर्ष त्यामध्येच भगवंताचं भजन होऊ शकतं, भगवंताच्या मंदिरापर्यंत जाऊ शकतो, आपल्या हातून भगवंताच्या कार्य होऊ शकत असतात. म्हणून आपल्याकडे जो टाईम आहे त्या टाईमामध्ये भगवंताचं भजन करावं. आपण स्वामीनारायण भगवंताचे भक्त आहोत. आपल्याला जीवनामध्ये जे पण दुःख आहे ते दुःख दूर करण्याची जिम्मेदारी भगवंताची असते. आज तुम्हाला एक असा प्रसंग सांगणार आहे की जीवनामध्ये खूप दुःख होते पण भगवान स्वामीनारायण मिळाले, सर्व दुःख दूर होऊन गेले. जसा आपला खानदेश हा प्रांत आहे तसा कुक्षी, छोटा उदयपूर तुम्ही पास करा. महाराष्ट्रामध्ये येण्याचे 3 रस्ते, एक सुरतवरून या, एक डेडियापाडा होऊन या आणि एक कुक्षी होऊन या. त्यामध्ये जो कुक्षी होऊन जो मार्ग येतो आणि बडवानी, कुक्षी,
जे सर्व गावं आहे मनावर इत्यादी, ते सर्व निमाळ प्रदेश म्हटला जातो. त्या निमाळ प्रदेशामध्ये जसा खानदेशामध्ये सत्संग मंजुकेशानंद स्वामीद्वारा झाला, त्याच प्रकारे भगवंतांनी गडपूरवरून 5 संतांना पाठवलं होतं. त्यापैकीतले 3 संतांनी निमाळमध्ये सत्संग केला आणि 2 संत खानदेशामध्ये आले होते. सोबत सोबतच सत्संग घडला. त्यामध्ये सरसोद गावाला रामजी पाटील नावाचे एक भक्त राहत होते. आधी भक्त नव्हते, नंतर भक्त झाले. एक सामान्य जीवन आपल्यासारखं जगत होते. धीरे धीरे वय झालं, म्हातारपण आलं. म्हातारपणी सर्वात मोठा जर रोग कोणाला होत असला तर तो आहे की झोप नाही लागत. त्यांना झोप नाही लागत ना, आपल्यालाही झोपू नाही देत. सकाळी 3, 2, 2:30 वाजले म्हणजे ते भांडे वाजवतात आणि बाकीच्यांचे मग झोप उडते. तर असे जे मनुष्य आहे, म्हातारपणी सर्वांना दुःख लहान मोठं तर येतच असतं. म्हणजे 3 वस्तू अशा आहे. आपण जर तुम्हाला इथून कुठे हिमालयामध्ये जायचं असलं तर तुम्ही रेल्वे करान 24 तासामध्ये बद्रीनाथ केदारनाथ जाऊन येसाल. तुम्हाला जर इच्छा झाली की आज संध्याकाळी मला पुरणपोळी खायची आहे तर तुम्ही घरी सांगून बनवू शकता. तुम्ही विचार केला की उद्याच्या दिवशी मला ह्या जागेवरती जायचं आहे, हे काम करायचं आहे, ते सर्व तुम्ही करू शकता. पण 3 गोष्टी आहे की ते तुम्ही स्वतःच्या इच्छेनुसार कधीही करू शकत नाही. एक आहे जन्म, दुसरा आहे मृत्यू आणि तिसरा आहे की तुमच्या जीवनामध्ये येणारे जे रोग आहेत ते केव्हा येतील माहिती नाही. शास्त्रांमध्ये असं सांगितलं आहे की आपल्या शरीरावरती जे रोम आहे, जे छिद्र आहे शरीरावरती, ज्यामधून केस निघालेले आहे, हे 3.5 करोड आहे. आणि त्या एक छिद्रामध्ये 2-2 रोग आहे. कोरोनासारखे मोठे मोठे 2-2 रोग आहे. भगवंताची आपल्यावरती अशी कृपा आहे की ते आपल्याला झालेले नाही. तर हे सर्व म्हातारपणी धीरे धीरे 10-15 झाले तर आपण त्रासून जात असतो. डायबिटीज, BP सर्व होत असतं आणि ते पीडा खूप असते. म्हातारपणी म्हाताऱ्या माणसांना विचारा तर अमुक अमुक भगवानला प्रार्थना करता, लवकर घेऊन जा, या पीडातून सोडून दे. तर कित्येक म्हातारे असे पाहिले आहे की बिचारे म्हातारपणी सहन करू शकत नाही, पंख्याला लटकून जाता, कुठून उडून मारून देत असतात. एवढी पीडा असते. झोप येत नाही, खाल्लेलं पचत नाही किंवा खाल्लं जात नाही. यांनाही तसाच त्रास होता रामजी पाटील यांना. मग काय करता आपल्याकडे, ह्या भगतकडे जाणं, त्या भगतकडे जा, हा दोरा आणा, तो दोरा आणा, अशी पूजा करा, तशी पूजा करा. यांनी तेच केलं. सर्व कोणी गावामध्ये आला की जेवण करवा, सर्वांना घरी बोलवलं, पण काही फरक पडला नाही. एके दिवशी भगवान स्वामीनारायण यांचे संत या सरसोद गावाला आले. रामजी पाटील यांना माहीत पडलं. घरी बोलवलं संतांना, भोजन करवलं, हात जोडून प्रार्थना केली. मला असा असा रोग आहे, याला मिटवण्यासाठी काहीतरी दवा सांगा. त्यावेळेला संत समजून गेले. रामजी पाटीलला सांगितलं की तुमचं जे दुःख आहे ते आम्हाला कळून गेलं आहे, तुम्ही चिंता नको करा. भगवान स्वामीनारायण त्यांच्या कृपेने आमच्याकडे याची दवा आहे, बसा आमच्यासमोर. बसवलं. भगवंताची मूर्ती आहे, संत दोघं बसले आहे. पाणी मागवलं. संकल्प करतो त्या प्रकारे हातावरती पाणी ठेवलं आणि संतांनी सांगितलं की आमच्या मागे मागे बोला. काळ माया पाप कर्म यमदूत भयादहम श्रीकृष्ण देव शरणम प्रपन्नस्मी हरी सदा. श्लोक बोलवून आणि जळ होतं ते भगवंताच्या चरणामध्ये सोडलं. प्रपन्नोस्मी सत्पातु माम असा जो श्लोक आहे तो श्लोक म्हणून आणि भगवंताच्या चरणारविंदामध्ये सोडलं. आणि त्यांना सांगितलं की शरीरावरती जेवढे दोरे धागे घातले ते सर्व काढून टाका. हे शुद्ध तुलसीची माळा, हे तुम्हाला आम्ही कंठामध्ये घालून देत आहोत.
आज नंतर आजच्या पूर्वी तुम्ही जेवढे पण अशुभ कार्य केले आहे ते सर्व कार्यांचे जे कर्म आहे ते नष्ट होऊन जातील. आजपासून तुम्हाला जीवनामध्ये शांती होऊन जाईल, झोप लागेल, तुमचे पूर्वीचे कर्म सर्व नष्ट होऊन जातील. आणि माळ घातली, एक माळ दिली, सांगितलं की या उजव्या हातामध्ये घेऊन स्वामीनारायण स्वामीनारायण दररोज भजन कर जा. या देहातील जेवढे दुःख आहे ते तर नाहीसे होतील, पण जन्म मरणाचं जे दुःख आहे मोठं ते पण तुमचं दूर होऊन जाईल. आणि संतांनी जय स्वामीनारायण म्हणून तिथून निघून गेले. आणि दररोज रामजी पाटील होते, भजन करू लागले. धीरे 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 शांती झाली. आणि शांती होताच त्यांना झोप लागू लागली, पीडा होती सर्व दूर झाली. स्वामीनारायण महामंत्रामध्ये एवढी पावर आहे. निष्कुळानंद स्वामींनी लिहिलं की स्वामीनारायण महामंत्रामध्ये किती पावर आहे. साप चावलेला असला आणि स्वामीनारायण स्वामीनारायण म्हणा तरी पण सापाचं जेहर उतरून जातं, एवढा पावर स्वामीनारायण महामंत्रामध्ये आहे. हृदयामध्ये शांती झाली. कोणाला झोप येत नसली, हृदयामध्ये अशांती होत असली, रात्रीची वेळ असली तरी पण माळ घेऊन भगवंताच्या माळ कराव्या, अवश्यपणे शांती होईल. आणि त्यावेळेला दररोज त्यांना झोप येऊ लागली. सर्व दररोज भगवंताचं भजन रामजी पाटील करू लागले. आणि धीरे धीरे अंत समय जवळ आला. भगवान स्वामीनारायण सरस्वत गावाला मोठे संत घेऊन आले, सर्व हरिभक्तांना घेऊन आले. सभा भरून बाहेर बसले आहे. गावातील लोकांनी पाहिलं की कोणीतरी मोठे महात्मा संत आलेले आहे. अमुक लोक तिथे गेले, का हो एवढे संत कुठून आला आहात? आणि आमचं गाव तर लहान आहे, तुमची व्यवस्था होणार नाही. भगवान स्वामीनारायण म्हणतात की आमचे भक्त रामजी पाटील तुमच्या गावामध्ये राहतात, त्यांना घेण्यासाठी आलो आहोत, आम्हाला इथे थांबायचं नाही. आणि संत हरिभक्तांना घेऊन रामजी पाटीलच्या घरी आले. रामजी पाटील तयारच होते, भगवंताची माळ करीत होते. रामजी पाटीलला सांगितलं की आम्ही भगवान स्वामीनारायण तुम्हाला घेण्यासाठी आलो आहोत. तुम्ही पूर्ण जीवनपर्यंत आमचं भजन केलं आहे आणि तुम्हाला ज्यांनी माळ घातली होती दोघं संत पण सोबत आम्ही आणले आहे, चला सोबत. रामजी पाटील यांना खूप आनंद झाला आणि त्या दोघंही संतांना पाया पडले, भगवंताला पाया पडले. आणि सर्व संबंधी वर्ग होता त्यांना एकत्रित करून म्हणाले की बघा, मला जीवनामध्ये खूप पीडा होती, पण या स्वामीनारायण भगवंताच्या संतांनी माझी ती पीडा दूर केली. तेवढंच नाही, पण माझा जो अंतकाळ आहे तो पण सुधरून गेला. म्हणून जीवनामध्ये जर तुम्हाला सुखी व्हायचं असलं, तुमच्या जीवाचं कल्याण करायचं असलं, ह्या पृथ्वीवरती आणि देह सुटल्यानंतर पण जर सुखी व्हायचं असलं तर तुम्ही पण सर्व भगवंताचं भजन कर जा, असं म्हणून जय स्वामीनारायण म्हटलं. आणि भगवंताच्या विमानामध्ये बसून आणि रामजी पाटील यांना भगवान स्वतःच्या अक्षरधामामध्ये घेऊन गेले. हा दृष्टांताचा सिद्धांत असा आहे की भगवान स्वामीनारायण जे रामजी पाटीलला मिळाले तेच भगवान स्वामीनारायण आपल्याला मिळाले. पण ज्या प्रकारे रामजी पाटील यांना एक वेळा विश्वास बसला की हेच खरे भगवान आहे, त्यानंतर सर्व सोडून भगवंताचं भजन केलं. ज्या प्रकारे संतांनी सांगितलं त्या प्रकारे नियम पाडले. आपलं कसं आहे, मनी नाही भाव आणि देवा मला भाव, तशी आपल्या हृदयामध्ये भावना आहे. काहीच करायचं नाही, फक्त आम्ही तुझे भक्त आहोत आणि तू आमचं काम कर.